स्पीड गावची खबर न्यूज। खणाव पंचायत समिती प्रभागातून भूषण पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून गावागावात प्रचार सुरू असताना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट, परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाल्यानं शक्ती प्रदर्शन करत प्रचार अतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह वाढता असल्याचं चित्र आहे। या पंचायतीमध्ये आणि जिल्हा परिषद संघामधून श्रद्धा अंकित साखरे या जिल्हा परिषद उमेदवार आहे आणि भूषण पाटील हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत। आपल्या इथे आलेल्या अनेक फॅक्टरीमधून जी काय दादागिरी, जी अरेरागिरी चालली ही मोडून काढण्याची आहे। शिवाय स्थानिकांना प्राधान्य देऊन नोकऱ्या कशा मिळतील त्याच्या संदर्भात मी यांच्याबरोबर प्रयत्न करणार आहे आणि हे निवडून आल्यानंतर जी प्रलंबित कामं आहेत हे सोडवण्यासाठी यांच्या पाठीशी मी खंबीर उभा राहणार। पहिले पण मी पंचायत समितीला सभापती म्हणून पद भूषवलेलं आहे, तेव्हा सुद्धा मी महिलांसाठी आणि मुलींसाठी काम केलेलं आहे। सर्वप्रथम मला जो काम करायचं आहे ते महिलांसाठी आणि मुलींसाठी सेल्फ डिफेन्ससाठी करायचं, की जे आत्ताचं काळ आपण बघतोय की कुठली मुलगी आणि महिला सुद्धा कुठली इवन लहान मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये। तर महिलेला स्वतःचं संरक्षण करता यावं यासाठी सर्वप्रथम माझं भर असणार आहे आणि त्यानंतर घर बसल्या महिलांना लघु उद्योग द्यायचा माझा प्रयत्न आहे। त्यासाठी पण माझ्या डोक्यामध्ये विचार आहेत भरपूर आणि पंचायत समितीमधून असो, जिल्हा परिषदेमध्ये असून आणि आपल्या अतिथीताई आहेतच, तिथून सुद्धा आपल्या महिलांसाठी काही योगदान देता येईल ते मी पाहणार। भूषणबाईंना बघतो, सामाजिक कार्यकर्ते कामं करतात आणि जे काही त्यांनी आता बोलून दाखवलं ते 100% करणार ही मला खात्री आहे। त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे आणि ते सुद्धा सर्व कामं जे काही समाजासाठी करणार आहेत ते नक्की करणार ही मला खात्री आहे। मागील जर का तुम्ही आरक्षण बघाल तर बंधुजी मलवारी हे ओबीसी मधून लढत होते, त्यांच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा आम्ही काम केलेलं आहे। त्याच्या आधी लताताई पवार असतील, त्या सुद्धा राष्ट्रवादीकडून सभापतीपद भूषवलं आहे, त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही प्रचारामध्ये आघाडी घेऊन त्यांना सभापती बनवलं होतं। म्हणजे असं कोणत्याही मनामध्ये आमच्या आरक्षणाची तमा न बाळगता सर्वसाधारण आरक्षण पडेलच असं काय आमच्या मनामध्ये नव्हतं। आम्ही निस्वार्थपणाने समाजकार्य करत राहिलो आणि देवाने त्याचं आम्हाला फलित दिलं आणि नक्कीच सर्वसाधारणचं आरक्षण इथं पंचायत समिती आणि सभापतीसाठी पडलेलं आहे। येणारा आता MIDCचा जो प्रकल्प आहे त्या माध्यमातून जास्तीत जास्त जो 1500 एकरमध्ये असा मोठा बहुसंख्येने मोठा असलेला हा प्रकल्प, त्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम मी या भागामध्ये करणार आहे। कोणतीही मनामध्ये स्वार्थ न ठेवता, कोणाला न घाबरता मी पहिलं उपोषण खालापूरमध्ये केलं, ते शेतकऱ्यांच्या हितासाठी केलं। मग त्याच्यामध्ये बाधित असेलगाव, नंदनपाडा, खरुली, गोठिवली, नारंगी, त्याचप्रमाणे जांभली आणि त्या गोये हा भाग जो आहे हा मागील बाजूस एकदम कनेक्ट भाग आहे, त्याला जो असणारा पूल आहे त्याचं काम सुद्धा अपूर्ण राहिले, ते काम सुद्धा पूर्ण करण्याचं काम मी करेन आणि रस्ता बनवून जो 36 विभाग हा कसा जोडता येईल त्याच्याकडे जास्तीत जास्त मी भर देणार। माझा जो नैराश्याच्या छायेत आहे का रोजगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्या आदिवासी समाजाला मुख्यत्वे करून मी परमार्थ रूपामध्ये आणण्याचं काम करणार आहे। म्हणूनच मी तर भजनी मंडळी असतील त्यांना नाल, टाळ, हे प्रत्येक आदिवासी समाज असेल, धनगर समाज असेल, माझा ठाकूर समाज असेल, या सर्वांनाच बरोबर घेऊन मी जाण्याचं काम करणार आहे। रायगड जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। 5 तारखेला मतदान होणार आहे आणि प्रचाराची रंगत वाढत चाललेली आहे। आज अतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण आहोत। या ठिकाणी जांभिवली ग्रामपंचायत भागामध्ये या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचा या ठिकाणी प्रचार सुरू आहे। जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रद्धा अंकित साखरे या मागच्या काळामध्ये त्यांनी खालापूर पंचायत समितीचे सभापतीपद भूषवलेलं आहे। त्याचबरोबर पंचायत समितीचे जे निवडणूक लढत आहेत ते खानाव या पंचायत समिती गणातून भूषण पाटील हे आपली उमेदवारी दाखल करून त्याचा प्रचाराची यंत्रणा हाताळत आहेत आणि या एकंदरीत पाहता या उमेदवारांना
जो मतदारांकडून पाठिंबा मिळतो आहे तो अगदी म्हणजे त्यांना उत्साह वाढवण्यासारखा आहे. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग असेल, मोठ्या प्रमाणात तरुणी आहेत, महिला आहेत, त्याचबरोबर वयोवृद्धसुद्धा या त्यांच्या प्रचारात सहभागी झालेत. आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. अशा प्रकारे हा प्रचार सुरू जो आहे त्याच्यामध्ये हा उत्साह वाढवणारा असल्याचं या ठिकाणी उमेदवारांना त्यांनी व्यक्त करताना सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत पाहता या भागामध्ये जो आदिवासी भाग आहे त्यासाठी श्रद्धा अंकित साखरे यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांच्या ज्या काही समस्या असेल तर सोडवल्या जातील असं सांगितलं जातं आहे. त्याचबरोबर भूषण पाटील यांनी या भागामध्ये जे काही शेतकरी असतील, शेतीविषयक जे काही त्यांचे या ठिकाणी समस्या असतील, त्याचबरोबर या ठिकाणी विकास कामांच्या बाबतीमध्ये जे काही समस्या असतील त्या निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये सोडवल्या जातील. आणि मोठ्या आत्मविश्वासाने या दोन्ही उमेदवारांना आत्मविश्वास असा वाटतो की या ठिकाणी आपण निश्चितपणाने ह्या जनसंवाद पाहिला तर याच्यामधून विजय निश्चित आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये या भागाचा विकास कोणी थांबू शकणार नाहीत असाच एकंदरीत संदेश दोन्ही उमेदवारांनी या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या दरम्यान व्यक्त केलेला आहे.